वेलकम स्टुडंट. तर पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण प्लास्टिड्स शिकायला सुरुवात केली होती. तर प्लास्टिड बद्दल आपण पाहिलं की प्लास्टिड म्हणजे सुद्धा काय. तर प्लास्टिड सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड असणारी सेल ऑर्गॅनेली आहे, बरोबर आहे. आणि हे जे प्लास्टिड्स आहेत स्पेशली प्लांट सेल आणि अल्गी वगैरे ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आपण कालच्या लेक्चरला पाहिलं. प्लास्टिड्स मध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि हे कुठल्या प्रकारचे पिगमेंट प्रेझेंट आहेत ह्याच्यावरून प्लास्टिडचे आपण 3 टाईप असतात हे कालच्या लेक्चरला पाहिलं. त्यापैकी पहिला टाईप आपण कंप्लीट केला ज्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा टाईप पण आपण कालच्या लेक्चरला कंप्लीट केला, त्याला आपण क्रोमोप्लास्ट असं म्हणालो. आणि त्याचा तिसरा टाईप जो आहे ज्याला क्लोरोप्लास्ट असं म्हणतात तो आपल्याला आजच्या लेक्चरला शिकायचा आहे. तर ल्युकोप्लास्ट मध्ये कालच तुम्ही पाहिलं की ल्युकोप्लास्ट मध्ये कुठल्याही पद्धतीचे पिगमेंट नसतात, तर फक्त ते न्यूट्रिएंट स्टोअर करायचं काम करतं ते प्लास्टिड, बरोबर आहे. मग त्याची काही एक्झाम्पल आपण पाहिली, ती म्हणजे अमायलोप्लास्ट पाहिलं, इलायोप्लास्ट पाहिलं, ॲलिरोप्लास्ट पाहिलं, काय काय स्टोअर करतं हे आपण पाहिलं. नंतर आपण गेलो क्रोमोप्लास्ट कडे. क्रोमोप्लास्ट मध्ये मात्र पिगमेंट्स आहेत आणि स्पेशली कुठले पिगमेंट्स आहेत तर झॅन्थोफिल आणि कॅरोटीन नावाचे पिगमेंट्स आहेत असं आपण पाहिलं. आणि मग हे काय करतात तर हे फळांना आणि फुलांना जे काही रंग असतात, मोस्टली येलो असेल, रेड असेल, ऑरेंज असेल, तर हे कलरेशन द्यायचं काम हे पिगमेंट करत असतात. त्याच प्रकारचं प्लास्टिड करत असतं. आता आज लक्षात घ्या, आज आपल्याला पुढचा त्याचा टाईप शिकायचा आहे की ज्या टाईपला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो. आता क्लोरोप्लास्ट हे आपल्याला ह्या प्रकारचं प्लास्टिड आपल्याला शिकायला सुरुवात करायचं आहे. सो टुडे वी विल स्टार्ट विथ द थर्ड टाइप ऑफ प्लास्टिड अँड नेम ऑफ दॅट प्लास्टिड इज अ क्लोरोप्लास्ट. नाउ द क्लोरोप्लास्ट, this type of plastid, it contains the photosynthetic apparatus. So this plastid contains photosynthetic apparatus. Clear? Means it is helpful in the process of photosynthesis. Now, such a type of chloroplast or plastid that is present in the plant cell, it is present in the algae, and it is also present in the few protists like Euglena. It is also present in the Spirogyra. So chloroplast is present in plant cell, it is present in the algae, and it is present in the Euglena. So what is a Euglena? Euglena is a protist. That is, it is a unicellular animal like this, whose body is a leaf-like. So this structure is known as a Euglena. So it is a unicellular animal, it is a protist, and in that protist also chloroplasts are present. That chloroplast is also present in the Spirogyra. It is also present in the Spirogyra. So what is a Spirogyra? We know it very well that a Spirogyra is a multicellular algae, and it is a freshwater algae. And in that freshwater algae, the chloroplast is present, but it is present or it is about ribbon share, just like a ribbon is present in the Spirogyra. Clear? पहा, एक एक पॉइंट क्लिअर करू आणि मग पुढे जाऊ. आपण क्लोरोप्लास्ट पाहायला सुरुवात केली आहे. क्लोरोप्लास्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलं की हे एक प्रकारचं प्लास्टिड आहे की जे प्लास्टिड मध्ये फोटोसिंथेटिक ॲपॅरेटस आहे. आता असं क्लोरोप्लास्ट कशामध्ये प्रेझेंट असतं तर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं प्लांट सेल मध्ये. सगळ्या प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट आहे. अल्गी मध्ये प्रेझेंट आहे,
युग्लेनामध्ये प्रेझेंट आहे. युग्लेना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एकपेशीय प्राणी आहे, तो प्रोटिस्ट आहे, ज्याचा आकार असा लीफ लाईक असतो, त्याला असा फ्लाजेला असतो मुवमेंटसाठी, लोकोमोशनसाठी. आणि पुढचं अजून मी सांगितलं की स्पायरोगायरामध्ये सुद्धा हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. बरोबर. आता स्पायरोगायरा म्हणजे काय, तर स्पायरोगायरा माहित असेल तुम्हाला की हा फ्रेश वॉटर मध्ये सापडणारा मल्टी सेल्युलर असणारा असा हा काय आहे, तर अल्गा आहे. आणि ह्या अल्गीमध्ये जे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, ह्या क्लोरोप्लास्टचा शेप मात्र कसा असतो, तर असा रिबन लाईक असतो. लक्षात ठेवा. सो द रिबन लाईक क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन द स्पायरोगायरा. ठीक आहे. हे झालं क्लोरोप्लास्ट कशा कशामध्ये प्रेझेंट आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट इज that chloroplast, it is differ in size, shape and also in number in a different cell. It is differ in size, shape and number in a different cell. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स पाहिल्या तर वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या साईजचा, म्हणजे त्याचा नंबर पण डिफरंट असतो, त्याचा शेप पण वेगवेगळा असतो आणि साईज पण त्याची काय असते, लांबी रुंदी पण त्याची काय असते, तर वेगवेगळी असू शकते. सो द क्लोरोप्लास्ट डिफर इन साईज, इन शेप अँड ऑल्सो इन नंबर इन डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. नाउ so we know that the chloroplast is present in the plant cell, and in plant cell that is chloroplast, it is present or found in the green region. In case of plant cell or in case of plants, it is present or it is found in the green region. It is present in the green region. For example, it is present especially mainly in the mesophyll of leaf. We know the leaves of plants, they are involved in the process of photosynthesis. And role of chloroplast is, it play important role in the photosynthesis. That's so why the chloroplasts, they are present, mainly present in the mesophyll of leaves. So what is meant by this mesophyll? So leaf, suppose this is a leaf, and in that leaf, this is the upper epidermis and this is the lower epidermis. So in between the upper and lower epidermis of leaf, the tissue is present, and that tissue is known as the mesophyll. लक्षात येते का? पहा, प्लांट मध्ये हा जो काही क्लोरोप्लास्ट आहे, हा आपण पाहिलं की ग्रीन रिजन जे असतं प्लांटचं त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. मग प्लांटचं ग्रीन रिजन कोणतं, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की प्लांटचं ग्रीन रिजन म्हणजे त्याची असणारी पानं, झाडांची पानं. आणि मग हे जी पानं आहेत, ह्या पानांच्या मेसोफिल मध्ये असतं असं आपण म्हटलो. मग हे पान आहे, ह्या पानाची अप्पर इपिडर्मिस आणि ही लोअर इपिडर्मिस, आणि ह्या स्पेस मध्ये जो काही टिश्यू असतो, दोन इपिडर्मिसच्या मध्ये पानांच्या जो काही टिश्यू असतो त्या टिश्यूला काय म्हटलं जातं, मेसोफिल म्हटलं जातं. आणि मग हा जो क्लोरोप्लास्ट असतो तो ऍक्च्युअली लीव्हच्या मेसोफिल मध्ये प्रेझेंट असतो, हे विसरायचं नाही. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज the shape of that chloroplast. So that chloroplast, it is lens shape, that it is oval, spherical
ribbon like and disc shape or discoid. So that chloroplast shows or possess different shapes, and they are lane shape, means like this. Then sometimes they are oval in shape, they are spherical in shape, and in case of Spirogyra, they are ribbon like this, and they are sometimes they are discoid in shape. Now we know that their number is also vary from cell to cell, and in case of Chlamydomonas, so in case of Chlamydomonas, it contains single large chloroplast. It contains single chloroplast, and that chloroplast is large. So, what is meant by Chlamydomonas? So, Chlamydomonas is a single cell green algae. It is algae, no doubt. But it is a single cell green algae which is having two flagella for swimming. So, in case of Chlamydomonas, that is a single cell algae, and in that single cell algae, only one chloroplast is present, but that chloroplast is larger in size. Now, the mesophyll cells. So, the mesophyll cells in mesophyll cell, the single cell contains about 20 to 40 chloroplasts. So, in a single mesophyll cell, there are about 20 to 40 chloroplasts in a single cell. So, their number also differ from cell to cell. Clear? काय सांगितलं पहा. मी शेप सांगितला क्लोरोप्लास्टचा कसा असतो. शेप मध्ये आपण पाहिलं की तो लेन शेपचा असतो, ओव्हल शेप असू शकतो, स्पेरिकल असेल, रिबन लाइक असू शकतो, डिस्क शेपचा असतो, असे वेगवेगळे त्याचे आकार असू शकतात. त्याचा नंबर वेगवेगळा हे आपल्याला माहिती आहे. मग एक कशात प्रेझेंट आहे हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय की क्लायमॅडोमोनास नावाचं जे काही सिंगल सेल अल्गी आहे, लक्षात ठेवा. तर ह्या सिंगल सेल अल्गी मध्ये सिंगलच म्हणजे एकच क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, पण तो आकाराने मात्र कसा आहे, मोठा आहे. आणि जर तुम्ही मेसोफिल सेल बद्दल आताच मी तुम्हाला सांगितलं, प्लांट मध्ये ल्यूज मध्ये असणाऱ्या ज्या मेसोफिल सेल्स आहेत, ह्या मेसोफिल सेल मध्ये जर क्लोरोप्लास्टची संख्या किती आपण पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये मात्र क्लोरोप्लास्टची संख्या जास्त आहे आणि ती असते साधारणतः 20 ते 40 क्लोरोप्लास्ट पर सेल. ठीक आहे. हे झालं त्याचा शेप आणि त्याचा नंबर. आता शेप माहित झाला, कुठे प्रेझेंट आहे पाहिलं, त्याचा नंबर माहित झाला. आता ऍक्च्युअली आपण जाणार आहोत ते त्याच्या स्ट्रक्चर कडे. आता आपण काय पाहणार आहोत, त्याचा स्ट्रक्चर. आता ही बोर्डवर काढलेली डायग्राम आहे, ही डायग्राम क्लोरोप्लास्टची आहे, ही लक्षात घ्या. ही कशाची डायग्राम आहे, क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. मग आता ह्या डायग्रामचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आता पहा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिस क्लोरोप्लास्ट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. सो इट शोज this external membrane and this is the internal membrane. So as it is a double membrane structure, it is made up of outer membrane and it is made up of inner membrane. So look here, this is the chloroplast. It is a double membrane structure.
So this structure is known as internal membrane, and this is known as external membrane. Means it's a double membrane cell organelle. Now, both these membrane, they are separated from each other. So this inner membrane and this outer membrane, they are separated from each other by intermembrane space. So both these membranes are separated from each other by intermembrane space. They are not closely attached to one another. They are separated from each other, and so in between these two layers there is a space, and that space is known as a intermembrane space. Now, this inner membrane is less permeable as compared to outer membrane. Means outer membrane is more permeable and this inner membrane is less permeable. So inner membrane is less permeable. Now, this inner membrane or internal membrane, inside that internal membrane there is a cavity that is known as the inner membrane cavity, and in that cavity the sac-like structure is present. This is the sac-like structure, and in that cavity the sac-like structure is present. That sacs are membranous sacs, and they are known as a thylakoid. So there is a inner membrane, or inside inner membrane there is a cavity, and in that cavity membranous sacs are present, and that membranous sacs are known as a thylakoid. And that thylakoid, they are present in the form of stacks. They are present in the form of stacks, and that stacks, they are known as grana, and they are known as what? Grana. So look here, this is the cavity, and inside that cavity these membranous sacs are present. That single membranous sac is known as a thylakoid, and that thylakoid, they are present one above the another. Clear? And that stack, that forms a stack, and such a total stack is known as a grana, or singular is a grana. Clear? So number of grana, they are present inside that inner membrane cavity. Now, this thylakoid is a membrane bound disc, and in that like this is a membrane bound disc, and inside that disc the chloroplast is present, or inside that disc the chlorophyll, which is a green color pigment, that is present in the thylakoid. Clear? Now, these thylakoid or these grana, they are attached to one another or connected to one another. That grana, they are connected to one another by means of stroma lamellae. They are connected to one another by a connection, and that connections are known as stroma lamellae. Now, the space outside the thylakoid, is filled with a stroma like this. These are the thylakoids, and the space which is present outside that thylakoid, that space is filled with the stroma, and the space inside the thylakoid, that space inside the thylakoid, it contains the various enzymes which are helpful for the process of
photosynthesis. Is it clear? Now, such a stroma, that the stroma outside thylakoid, इथं दिसत नसेल कदाचित तुम्हाला, इकडे लिहिते, outside that thylakoid stroma is present, and such a stroma, it contains DNA and ribosomes, and inside that thylakoid, the enzymes which are essential for the photosynthesis, they are present. Clear? So, as that stroma contains DNA and ribosome, the chloroplasts are also known as a semi-autonomous organelle. लक्षात घ्या, खूप सोपं स्ट्रक्चर आहे, अवघड काहीच नाही. मी परत एकदा रिपीट करते. It is a double membrane structure. This is known as an inner membrane. This is known as an external membrane. In between these two membranes, there is a space known as an intermembrane space. No doubt. Now, inside that there is a cavity, and in that cavity, the membranous sacs are present. That membranous sacs are known as a thylakoid, and that membranous sacs, they are present like this, means one above the another, and that is known as a stack. Okay. Now, that stacks are known as a grana, or singular is a grana. Now, that grana, they are connected with each other by a connection, and that is known as a stroma lamellae. Clear? Now, in between that granum or grana, the stroma is present. Means that stroma is present outside the thylakoid, and in that stroma, the DNA and ribosomes are present. Because of presence of DNA, it can duplicate itself, and ribosomes, they produce or play important role in the photosynthesis. So it is a semi-autonomous cell organelle. Now, inside that thylakoid is no doubt membrane bound sac, and inside that sac, the chlorophyll is present. Also, that sac contains number of enzymes which play important role in the process of photosynthesis. Clear? So, these enzymes which are present inside the thylakoid, or that chlorophyll pigments which are present in the thylakoid, they are helpful in the production of sugar by the process of photosynthesis. Clear? That is about the photosynthesis. That is about the chloroplast. पहा, मी परत एकदा सांगते, काही अवघड नाहीये. क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर मी आता तुम्हाला शिकवलंय, जे बोर्डवर डायग्राम मध्ये दिसतं ते. आणि काय सांगितलं मी ह्या स्ट्रक्चर मध्ये? मी सांगितलं की डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, त्याला दोन मेम्ब्रेन आहेत, बरोबर? बाहेरच्या बाजूला जो मेम्ब्रेन आहे त्याला म्हणा एक्सटर्नल मेम्ब्रेन, आणि आतल्या बाजूला जो मेम्ब्रेन दिसतो त्याला आपण म्हणतो इंटरनल मेम्ब्रेन. आता हे दोन्ही मेम्ब्रेन एकमेकांपासून लांब लांब आहेत, सेपरेट आहेत, जवळजवळ नाही आहेत ते, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे तर स्पेस आहे. मग ह्या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जे स्पेस असतं त्याला आपण काय म्हणतो तर इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणतो. इथपर्यंत कोणाला अडचण नसावी. ठीक आहे. आता आपण आत जाऊ. ह्या इंटर मेम्ब्रेन स्पेसच्या आतमध्ये तुम्हाला एक कॅव्हिटी दिसते, पोकळी दिसते, आणि त्या कॅव्हिटी मध्ये काय पहा, अजून एक पॉइंट इथं माझा सांगायचा राहिला की हा आउटर मेम्ब्रेन हा मोर परमिएबल आहे, पण इनर मेम्ब्रेन मात्र कसा लेस परमिएबल आहे. काहीच गोष्टी ह्याच्यातून आत बाहेर पडू शकतात, लेस परमिएबिलिटी तो दाखवतो. पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितलं की ही जी कॅव्हिटी आहे, ह्या कॅव्हिटी मध्ये काय तर असे हे सॅक्स आहे, हा एक सॅक, हा एक सॅक, हा एक सॅक दिसतो की नाही, हे मेम्ब्रेनस सॅक आहेत.
डिस्क शेपचे सॅक्स आहेत आणि हा जो सॅक आहे ह्या सॅकला म्हणतात थॅलॅकॉइड. त्या सॅकला काय म्हणायचं? थॅलॅकॉइड. आणि सॅक कसे प्रेझेंट आहेत सांगा? एकावर एक एकावर एक की नाही, जसे तुम्ही कॉइन गोळा केले की एकावर एक ठेवता, तसं अगदी इथं एकावर एक असे सॅक, हे सॅक्स आहेत म्हणजे थॅलॅकॉइड आहेत. म्हणजे थॅलॅकॉइड एकावर एक अरेंज होऊन जे काही तयार होतं स्ट्रक्चर त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज नोन ॲज अ स्टॅक. त्याला काय म्हणतो आपण? स्टॅक म्हणतो. आणि हा पूर्ण जो स्टॅक तुम्हाला थॅलॅकॉइडचा दिसतोय, ह्या पूर्ण स्टॅकला काय म्हटलं जातं? तर त्याला ग्रॅना म्हटलं जातं. ग्रॅना हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे आणि त्याचं एक वचन काय आहे? तर ग्रॅनम. हा एक ग्रॅनम, हा एक ग्रॅनम, हा एक ग्रॅनम. म्हणजे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ग्रॅनम प्रेझेंट आहेत म्हणून त्याला आपण म्हटलं ग्रॅना. ठीक. मग आता पुढचा आपण आता हे जे ग्रॅना आहेत, हे ग्रॅना एकमेकाला जोडलेले दिसतात का तुम्हाला इथं? मग हे जे एकमेकाला जोडलेले आहेत ह्याचं जे कनेक्शन आहे, ह्या कनेक्शनला म्हणतात स्ट्रोमा लॅमेली. त्याला काय म्हणायचं? स्ट्रोमा लॅमेली. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट काय सांगितला पहा. आता ह्या ग्रॅनाच्या मध्ये किंवा ह्या स्ट्रोमा मध्ये म्हणा, बरोबर आहे की नाही, किंवा आउटसाइड दॅट ग्रॅना, ग्रॅनाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे हे मोकळं स्पेस दिसतंय तिथं, देर इज अ प्रेझेन्स ऑफ स्ट्रोमा. ग्रॅनाच्या बाहेरच्या बाजूला कोण प्रेझेंट आहे? तर स्ट्रोमा प्रेझेंट आहे. आणि ह्या स्ट्रोमामध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात डीएनए आणि रायबोझोम्स. आणि त्याच्यात डीएनए आणि रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे पुढचा पॉइंट मी तुम्हाला असा सांगितला की हा सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली आहे. कारण डीएनए असल्यामुळं हा ओन डुप्लिकेट होऊ शकतो आणि रायबोझोम्स असल्यामुळे तो प्रोटीन सिंथेसिस सुद्धा करू शकतो, जस्ट लाईक दॅट ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. हे झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपण काय घेतला? तर आता थॅलॅकॉइडच्या बाहेर काय पाहिलं, पण हे जे थॅलॅकॉइड आहे त्याच्या आत काय आहे? हे असं सॅक आहे म्हणून तुम्हाला आत्ताच डायग्राम मध्ये मी दाखवलं. हा असा एक सॅक आहे. तर ह्या सॅकच्या आत काय प्रेझेंट आहे? तर ह्या सॅकच्या आतमध्ये प्रेझेंट असतं वेगवेगळी एन्झाईम्स की जी फोटोसिंथेसिससाठी लागतात. ह्याच्या आत प्रेझेंट असतं फोटोसिंथेटिक पिगमेंट, दॅट इज अ क्लोरोफिल. त्याच्या आत प्रेझेंट असतं क्लोरोफिल पिगमेंट. आणि मग ह्या एन्झाईमचा वापर करून आणि ह्या क्लोरोफिल पिगमेंटच्या साह्यानं हा क्लोरोप्लास्ट काय काम करतो? इट हेल्प इन द प्रोडक्शन ऑफ शुगर बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. शुगर प्रोडक्शन करून फूड फॉर्मेशनची जी काही प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे, हा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये तो मदत करतो. लक्षात आलं? तर हे स्ट्रक्चर कशाचं होतं? हे स्ट्रक्चर होतं आपलं ह्या क्लोरोप्लास्टचं. तर इथं प्लास्टिडचा जो तिसरा टाईप आहे, तर हा प्लास्टिडचा तिसरा टाईप आज आपण इथं काय केलेला आहे? कंप्लीट केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट सेल ऑर्गॅनेली आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबू.